श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे। चैत्र नवरात्र चालू आहे। आता बऱ्याच महिलांची सेवा सुद्धा कुलदेवीची सेवा चालू आहे। तर आपल्याला अशीच एक आपल्या देवीची म्हणजेच आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे, जेणेकरून आता तुम्हालाही माहिती आहे की आपले बरेचसे व्हिडिओ सुद्धा आपल्या कुलदेवीची सेवा कशा प्रकारे करावी किंवा घरामध्ये मंगल कार्य घडत नसेल तर सर्वात म्हणजे उपाय काय आहे आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे। तसंच ही सुद्धा एक सेवा आहे, उपाय आहे, तुम्ही नक्की करून बघा। उद्या आहे दुर्गाष्टमी। दुर्गाष्टमीला विशेष असं महत्त्व देखील आहे। जर तुम्ही ह्या दिवशी हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुद्धा सुख शांती मिळेल। त्याचबरोबर माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहील आणि तुमची जी कुलदेवी आहे तिची सुद्धा तुम्ही सेवा या दुर्गाष्टमीच्या दिवशी नक्की करा। नक्कीच तुमच्यावर तुमची कुलदेवी प्रसन्न होईल। कसं असतं ना, तुमच्यावर भरपूर काही अचानक संकट येतात। आता संकट हे जाणून म्हणजे काही आपल्याला सांगून येत नसतात। तसं तर प्रत्येकाच्या वाटेमध्ये संकट आहेत, पण घरामध्ये जर मन लागत नसेल, सतत काही ना काही अडचणी येत असतील, अचानक संकट येत असेल तर आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर उद्या दुर्गाष्टमी आहे, तर माता लक्ष्मी आणि कुलदेवीची सेवा या दिवशी केली तर नक्कीच ती प्रभावी ठरते आणि आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या म्हणजे दूर होण्यास आपल्याला मदत होत असते। तर उद्या दुर्गाष्टमी आहे, तर त्या दिवशी प्रत्येक महिलांनी 64 योगिनी यंत्र ते लावायचं आहे। जर का तुम्ही हे 64 योगिनी यंत्र जे आहे ते जर लावलं तर तुमच्या घराला कोणतीही म्हणजे वाईट शक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही किंवा तुमच्या घराला वाईट नजर कोणाची लागणार नाही। आता बरेच कसं होतं ना, कधी कधी की बरेच आपले नातेवाईक असो कोणीही असो आपल्या घरामध्ये जर आलं तर ते असं नाही की तुमच्याबद्दल खूप त्यांच्या मनामध्ये चांगलं व्हावी ह्यांचं असं इच्छा नसते, पण कसं असतं ना, वरून दाखवतात वेगळं आणि त्यांच्या मनामध्ये वेगळं चालू असतं। तर त्यांच्या मनातली जी वाईट शक्ती आहे ती आपल्या घरामध्ये म्हणजे टिकून राहू नये, त्याचा प्रवेश आपल्या मनामध्ये होऊ नये, आपल्या घरात होऊ नये, याच्यासाठी आपल्याला हे 64 योगिनी यंत्र जे आहे ते लावायचं आहे। अतिशय प्रभावीशाली असं हे 64 योगिनी यंत्र आहे। स्त्री शक्तीचं प्रतीक म्हणून हे 64 योगिनी यंत्र ओळखलं जातं। जर का तुम्ही हे तुमच्या मेन दरवाजाच्या तिथे लावलं ना हे यंत्र, तर नक्कीच तुमच्या घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करणार नाही। आता विशेष असं की आता बऱ्याच महिलांनी नवरात्रामध्ये हे लावलेलं असेल त्यांनी राहू द्या, पण ज्यांनी लावलेलंच नाही आहे हे 64 योगिनी यंत्र आपल्या मेन दरवाजाला तर त्यांनी आत्ता लावा। त्यानंतर तुम्हाला म्हणजे ह्या दुर्गाष्टमी दिवशीच ही सेवा करायची आहे, हा उपाय करायचा आहे। आता सेवा काय करायचं आहे, 11 लवंग घ्यायचे आहेत तुम्हाला। अतिशय प्रभावीशाली ही सुद्धा उपाय सेवा आहेत, नक्की करा बघा, तुम्हाला कसं म्हणजे फरक जाणवेल। घरामध्ये काही किटकिट असेल किंवा आपल्या घरामध्ये मंगल कार्य घडत नसेल तर आपल्या कुलदेवीची सेवा होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर आपलं म्हणजे सुखी संसारासाठी, त्याचबरोबर घरात काही म्हणजे वाईट शक्ती राहू नये, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहावी याच्यासाठी सुद्धा आपल्या कुलदेवीची सेवा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर काय करायचं आहे, म्हणजे 11 लवंग घ्यायचे आहेत। लवंग म्हणजे फूल असणाऱ्या घ्यायच्या आहेत, अशा मोडलेल्या अजिबात लवंग 11च लवंग घ्या आणि 11 एका वाटीमध्ये ठेवायचे आहेत। एक लवंग हातात घ्यायचे आहे उजव्या हातामध्ये आणि एक वेळेस महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला म्हणायचं आहे। ते तुम्हाला आपलं नित्यसेवेचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व म्हणजे सर्व मंत्र जे काही तुम्ही खरंच घ्या ते खरंच उपयोगी पडणारं आहे। जे काही नित्यसेवा आपण करतो त्याच्यामध्ये जर तुम्हाला खरंच म्हणजे गायत्री मंत्र येत नसेल किंवा तुम्हाला महालक्ष्मी गायत्री मंत्र येत नसेल किंवा तुम्हाला कोणती आरती येत नसेल किंवा तुम्हाला कोणता म्हणजे श्रीसुक्तम म्हणता येत नसेल, काही अशा गोष्टी जर सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे, त्यासाठी तुम्ही नित्यसेवेचं पुस्तक नक्की घ्या। त्याच्यामध्ये महालक्ष्मी अष्टकम आहे, तर तुम्हाला ते एक वेळेस म्हणायचं आहे। म्हणजे एक लवंग घ्यायचे आहे, एक वेळेस महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे। नंतर ती जी ही आहे ना लवंग ती खाली एका दुसऱ्या वाटीमध्ये ठेवायची आहे। आता त्यानंतर दुसरी एक लवंग घ्यायची आहे, नंतर एकदा श्री महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला म्हणायचं आहे। असं 11 वेळेस श्री महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे 11 लवंगापर्यंत होईपर्यंत। नंतर त्या लवंगाचं काय करायचं आहे, तर त्या लवंग तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहेत आणि त्या आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत। जिथं तुम्ही पैसा असेल दागिने असेल ठेवत असताल ना, तर त्या ठिकाणी तुम्हाला ते लाल कपड्यात बांधून ठेवायचं आहे। त्याचबरोबर दुर्गाष्टमीच्या दिवशी कुंकुमार्जन नक्की आवर्जून करा, खूप प्रभावीशाली सेवा आहे आणि त्या दिवशी योग पण खूप चांगला आहे, त्यामुळे दुर्गाष्टमी दिवशी कुंकुमार्जन करा। ज्यांना कोणाला शक्य होत नसेल ह्या सेवा करणं, हे 64 योगिनी यंत्र लावणं, महालक्ष्मी अष्टकम म्हणणं किंवा कुंकुमार्जन करणं किंवा या दिवशी दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्हाला आपल्या कुलदेवीला पानाचा विडा अर्पण करायचा आहे। त्याचबरोबर कुलदेवीची म्हणजे ओटीसुद्धा आपल्याला घरी भरायची आहे दुर्गाष्टमी दिवशी। पण ज्यांना ह्या सेवा करणं शक्य होत नसेल त्यांनी चैत्र पौर्णिमा मंगळवारी 23 तारखेला हनुमान जयंती उत्सव ज्या दिवशी आहे त्या दिवशी नक्की करा।
ज्यांना कोणाला म्हणजे दुर्गाष्टमीच्या दिवशी शक्य झालेलं नसेल त्यांनी पौर्णिमे दिवशी करा, कारण चैत्र नवरात्र समाप्ती श्रीरामनवमी 17 तारखेला समाप्त होत आहे, त्यामुळे तुम्ही पौर्णिमे दिवशी हा उपाय सेवा करू शकता। त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची ओटीसुद्धा तुम्हाला भरायची आहे दुर्गाष्टमी दिवशी। ओटीसाठी साहित्य एक साडी घ्या, त्याचबरोबर खणा नारळ घ्यायचा आहे, ओटीचं सामान घ्यायचं आहे, पानाचा विडासुद्धा घ्यायचा आहे आणि आपल्या आई कुलदेवीची ओटी त्या दिवशी दुर्गाष्टमी दिवशी भरायची आहे। तर ओटीचं सामानामध्ये काय घ्यायचं आहे तर तुम्हाला एक साडी घ्यायची आहे, नारळ घ्यायचा आहे, ओटीचं सामानामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत, चुडा घ्यायचा आहे, थोड्याशा 5 बांगड्या घ्यायच्या आहेत, हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहेत, लिंब घ्यायचे आहेत 2 आणि पानाचा विडा, नागवेलीच्या पानाचा विडासुद्धा घ्यायचा आहे। फळ म्हणून तुम्ही केळी घेऊ शकतात किंवा दुसरं कोणतंही फळ घेऊ शकता, शक्यतो केळीच घ्या। तर असे आई कुलदेवीची ह्या सर्व गोष्टी घेऊन आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे आणि ती ओटी भरलेली जी साडी आहे ते तुम्ही स्वतः नेसू शकतात किंवा जर तुम्ही एखाद्या सुवासिनीला सुद्धा देऊ शकतात। जर तुम्हाला अशी साडी कोणाला द्यायची नसेल किंवा तुम्हाला स्वतःही वापरायची नसेल तर तुम्ही ज्यावेळेस मूळ पीठावर जाताल आई कुलदेवीच्या त्यावेळेस तिथे ही साडी घेऊन जा आणि तिथे आईच्या चरणी ही म्हणजे ओटी अर्पण नक्की करा, कारण ही दुर्गाष्टमी आणि चैत्र नवरात्री चालू आहे, त्यामुळे आपल्या कुलदेवीची सेवा होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर नक्की तुम्ही ही सेवा करा। आणि या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।